सरकारला आता लाडक्या बहिणींची गरज राहिली नाही का? लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास आज 13 डिसेंबर आहे, तरी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे पैसे नाहीत मिळाले. लक्षात घ्या, डिसेंबर महिन्याचा हप्ता तर खूप दूर राहिला, परंतु नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये देखील सरकार वितरित करत नाही. मागील 5 दिवसांपूर्वी सरकारच्या वतीने एक जी-आर काढण्यात आला आणि ज्या जी-आर नुसार लाडक्या बहिणींना आता पैसे जमा होतील असे देखील बोलले गेले. साधारणपणे 8 तारखेला तो जी-आर आला होता आणि हा जी-आर येऊन देखील 5 ते 6 दिवस झाले तरी देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणाची कोणतीही अपडेट सरकारच्या वतीने अधिकृत देण्यात येत नाही. फक्त तारीख होऊन लाडक्या बहिणींना वेळेवर आम्ही पैसे देऊ एवढेच सरकारच्या वतीने सांगितलं जात आहे. परंतु लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेबाबत वितरण कधी होणार याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे दरवेळी एक फेसबुक पोस्ट करतात आणि ती पोस्ट केल्यानंतर त्या ठिकाणी वितरण सुरू होत असतं. परंतु अजूनही म्हणजेच की आज शनिवार आहे, आज तर वितरण होणार नाही एवढं स्पष्ट झालेलं आहे. उद्या रविवारी देखील वितरण होणार नाही. सोमवार मंगळवार नंतर तिसरा आठवडा येत आहे तरी देखील लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचेच पैसे अजून सरकारने दिले नाहीत. डिसेंबर महिन्याचा हप्ता तर खूप दूर राहिला. मग इलेक्शनच्या वेळी मागच्या वर्षी आठवा, याच वेळी लाडक्या बहिणींना 2-2, 3-3 महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळायचे. 4,500, 3,000 असे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकार जमा करत होतं. मग ही गरज किंवा लाडकी बहीण फक्त इलेक्शन पुरतीच होती का? आता येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषदाच्या निवडणुका आहेत. त्यावेळी तुम्हाला लाडक्या बहिणींच्या मतांची गरज नाही का? हा देखील प्रश्न त्या निमित्ताने लाडक्या बहिणी विचारत आहेत. हे आता एका बाजूला राहिलं. दुसरीकडे आता काय सुरू केलंय तर 165 कोटी रुपयांचा लाडकी बहीण योजनेअंतर्गत घोटाळा झाला किंवा 165 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र महिलांनी ढापले असे सरकार बोलत आहे. आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना याबाबतची माहिती दिली की लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र महिलांनी आजवर 165 कोटी रुपये घेतले. किती? 165 कोटी रुपये. मग आता 165 कोटी रुपये तुमचे लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र महिलांनी घेतले. मग यावेळी तुमचे अधिकारी काय करत होते? लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनी फॉर्म भरला, ठीक आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यावेळी तुम्ही म्हणताय की आम्ही निकष आणि जी-आर आधीच काढला होता, परंतु तरी देखील अपात्र महिलांनी फॉर्म भरले. काही ठिकाणी पुरुषांनी फॉर्म भरले आणि पुरुषांचे फॉर्म अप्रुव्हल कुणी केले? तर तुमचे अधिकारी होतेच ना. या अधिकाऱ्यांनी ते फॉर्म अप्रुव्हल केले. अप्रूव्ह झालेले फॉर्मला तुम्ही पैसे सोडले आणि आता तुम्ही म्हणताय की 165 कोटी रुपये लाडक्या बहिणीने त्या ठिकाणी गोळ केला. यामध्ये लाडक्या बहिणींचा विषयच येत नाही. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्यांचा काय विषय? त्यांचा हप्त्याचे वितरण तुम्ही का लांबवत आहात? हा मुळात पहिला मुद्दा आहे, हा पहिला प्रश्न आहे. कारण ज्यांनी फॉर्म भरले होते ते फॉर्म चेक करण्याचं काम हे तुमचं होतं. तुम्ही त्या ठिकाणी कोणतीही चेकिंग केलं नाही, कारण इलेक्शन तोंडावर होते आणि इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला कोणालाही त्या ठिकाणी नाराज करायचं नव्हतं. म्हणून ज्यांनी फॉर्म भरले, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरले त्या सर्वांना तुम्ही त्या ठिकाणी पात्र केलं. 12,000 अशा महिला आहेत की ज्या सरकारी नोकरदार आहेत की ज्यांना 35, 40, 50,000 रुपये पगार आहे महिन्याला आणि त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये मिळतात. लक्षात घ्या, अजूनही अशा अनेक महिला आहेत की ज्यांना 1,500 रुपये मिळतात. अशी तक्रार लाडक्या बहिणी आमच्याकडे करतात. मग अजूनही जर सरकारी नोकरदार महिलांना तुम्ही पैसे देत असाल तर ज्या लाडक्या बहिणी पात्र असून ज्यांना अपात्र केलंय त्यांचं काय? यामध्ये खरंच तुम्हाला आता गरज नाहीये का? असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत. आमच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सरकारने याबाबत नक्कीच विचार करायला हवा की ज्या पात्र आहेत त्यांना वेळेवर आणि योग्य वेळी पैसे द्यावेत, तरच लाडकी बहीण योजना व्यवस्थित चालेल. अन्यथा आता काय होतंय लक्षात घ्या, आता नोव्हेंबर महिना संपून 15 दिवस झाले. डिसेंबर महिना आता सुरू आहे. डिसेंबर महिन्याची जवळपास 15 तारीख आता उजाडली आहे आणि अजून लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळाले नाहीत. आता मध्ये बातमी काय आली की नोव्हेंबर आणि डिसेंबर दोनही महिन्यांचे 3,000 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना एकत्रित देऊ. जी-आर आला. जी-आरने काय सांगितलं? जी-आर म्हणला फक्त नोव्हेंबरचेच 1,500 रुपये येणार आहेत. अहो, नोव्हेंबरचे जे 1,500 रुपये आहेत ते तर येऊ द्या, परंतु ते तरी तुम्ही टायमिंगवर द्या. 10 डिसेंबरच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे जमा होणे आवश्यक होते, परंतु 15 तारीख आली आणि अजूनही अधिकृतपणे कोणतीही माहिती सरकारच्या वतीने येत नाही. हा सरकारचा अतिशय चुकीचा आणि गोंधळलेला कारभार चालला आहे आणि यामुळे लाडक्या बहिणी नाराज आहेत एवढं 100% आहे. यामध्ये 100% लाडक्या बहिणी नाराज आहेत आणि
सरकारचे सर्व मंत्री सांगतात की आमची लाडकी बहीणमुळे आम्ही सत्तेत आलोय. अहो मग सत्तेत तुम्ही ज्यांच्यामुळे आलाय त्या लाडक्या बहिणींना योग्य वेळी पैसे तरी द्या. योग्य वेळी तुम्ही त्यांना 1500 रुपये तर द्या. 2100 रुपयाचा निर्णय तर खूप लांब राहिला, परंतु त्यांच्या हक्काचे जे 1500 रुपये आहेत ते तरी त्यांना वेळेवर तुम्ही द्या. अन्यथा या लाडक्या बहिणी तुमच्यावर 100% नाराज होऊन येणाऱ्या इलेक्शन मध्ये तुम्हाला याचा फटका बसू शकतो. सरकार त्यामुळे याची काळजी घेऊन लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण लवकरात लवकर सुरू करा आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्या आणि डिसेंबर महिन्याचे देखील पैसे याच महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती टाका, जेणेकरून काही प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी तुमच्यावर ज्या नाराज आहेत ती नाराजी कमी होईल. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अपडेटसाठी आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.